हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे रविवार. इथं मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी घेतली आहे. तर आज मी इथं शेवग्याच्या शेंगाची रेसिपी पण शेअर करण्यासाठी घेतली आहे. तर इथं शेवग्याची शेंग मी अगोदर कट करण्यासाठी घेतली आहे. तर मी साल असं काढून घेतलं आहे शेवग्याच्या शेंगाचं. जास्त सगळे साल काढून नाही घेतलेले, थोडेच असे साल काढून घेतलेले आहे. आणि इथं एक पावशेर शेंग घेतली होती. इथं साल असे काढून घेतलेले आहेत आणि 2 शेंगा शिल्लक ठेवलेल्या होत्या. इथं असे छान साल काढून घेतलेले आहे आणि शेंगदाणे पण भाजण्यासाठी ठेवले आहे. तर इथं शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी शेंगदाणे, तीळ, खोबरं भाजून घेतलं आहे आणि कांदा. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहे. तर इथं मी एकत्रच पेस्ट अशी करून घेणार होते शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी. तर इथं मी शेंगदाणे, तीळ, खोबरं आणि कांदा हे आणि टोमॅटो, कोथिंबीर ह्याचं पण बारीक वाटण करून घेणार होते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं एकत्र टाकून छान अशी पेस्ट तयार करून घेतली. इथं मी भाजी करण्यासाठी कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये मी 2 ते 2.5 पळी तेल घेतलं आहे. तेल छान तापलं की तेलामध्ये मी इथं मोहरी छान तडतडली की जिरं आणि कढीपत्ता हे टाकून छान फोडणी दिली आहे. हे छान तडतडलं की त्याच्यामध्ये सगळं एकत्र केलेलं वाटण सगळंच मी पेस्ट करून घेतली होती. तर छान असा मसाला पण तयार करून घेतला होता शेवग्याच्या भाजीसाठी आणि अशी पण भाजी छान होती आणि इतर रेसिपी पण शेअर करण्यासाठी घेतली आहे. तर हे छान सगळं मसाला आता मी परतून घेतलेला आहे तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत छान परतून घेतला. थोडंसं मीठ टाकून आणखी एकदा मी इथं परतून घेतलेलं आहे. तर इथं मी थोडंसं मीठ पण टाकलं आहे आणि आणखी एकदा छान परतून त्याच्यामध्ये मी हळद आणि घरची चटणी आणि थोडासा आपला काळा मसाला असं टाकून हे नंतर शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. हे पण सगळं टाकून एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं मी एक गरम पाणी करण्यासाठी पण ठेवलं आहे आणि गरम पाणी भाजीसाठी वापरणार होते. छान होती गरम पाणी टाकून भाजी केली की. तर मी गरम पाणीच टाकत असते भाजीमध्ये. तर हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि 1-2 मिनटं असं वाफ काढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं गरम पाणी पण करून घेतलं होतं. आता हे जितकी भाजी करायची तितकं पाणी घ्यायचं, म्हणजे आपल्याला जितका रस्सा करायचा तितका. आणि मी इतकं एक छोटं पातेलं आणि थोडंसं पाणी आणखी टाकलं होतं. हे सगळं मिक्स करून घेऊन आता हे शिजण्यासाठी ठेवणार होते. शेवग्याची शेंग शिजवून घेण्यासाठी हे झाकून छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथं छान शेवग्याची शेंग शिजली होती आणि रस्सा पण छान झाला होता ह्याचा. गॅस बंद करून घेतला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण वरून टाकली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू. जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.